नमस्कार, गावरान तडकामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण 5 किलो कैरीचं लोणचं करणार आहोत। कैऱ्या आपण फोडून उन्हाला 1 तास सुकवून घेतलेल्या आहेत। मसाला तयार केलेला आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत। कैरीला लावून घेऊ आणि मसाला टाकलेला आहे। मीठ आणि हळद टाकली। आपण आता मसाला टाकू। आपण मीठ आणि हळद एकत्र करून घेणार आहोत अशा हाताने व्यवस्थित। हळद मीठ मिक्स केलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता मसाला टाकणार आहोत आपला घेतलेला। लाल तिखट आपलं हे आणि आपलं लाल तिखट टाकल्यानंतर आपला केलेला मसाला टाकू आपण। पण आता हळद मीठ मसाला टाकल्यानंतर आपण मसाला तयार केलेला आहे तो टाकून एकत्र चांगला मिक्स करून घेऊ। सर्व मिक्स करून घेऊ सगळं। आपण आता गूळ टाकलेला आहे। 1.5 किलो गूळ लागलाय आपल्याला। आपण आता सगळ्या बरण्यांमध्ये लोणचं भरलेलं आहे आणि ह्याला कपडा बांधून ठेवणार आहोत आपण। तेल गार झाल्यानंतर तेल टाकणार आहोत आपण। आता 1 ते 1.5 तास उन्हामध्ये ठेवणार आहोत। 100 ग्रॅम लसूण घेतलेला आहे सोलून आणि मिक्सरला 5 किलो कैरीसाठी 1.5 किलो तेल घेतलेलं आहे आपण आणि ते गरम करून गार करून तेलाचा गॅस बंद केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लसूण टाकला। दोन्ही पण चांगलं गार झाल्यानंतर आपण या बरण्यांमध्ये तेल आणि लसूण ओतून घेतलेलं आहे। आपण आता याला असा कपडा बांधून ठेवणार आहोत जेणेकरून आपले त्याच्यामध्ये हवा जाईल। आणि एक महत्त्वाची टिप, ज्या वेळेस आपण लोणचं करतो कैरीचं किंवा तुम्ही लिंबाचं कैरीचं कोणतंही लोणचं केलं की ते बरणीमध्ये भरल्यानंतर तेल टाकल्यानंतर तेल पूर्ण गार झाल्यानंतर बरणीत भरल्यावरती त्याला कपडा बांधायचा आणि लोणचं हे चांगल्या ह्याने काढायचं, चमच्याने काढायचं। ओले हात लागून द्यायचे नाहीत आणि 2-3 दिवस चांगलं लोणचं हलवून घ्यायचं, खालीवर करायचं, कारण की लोणचं आपलं मुरलं तर चांगलं लागतं आणि खालीवर केल्याने त्याला बुरशी वगैरे पण चढत नाही, लोणचं चांगलं राहतं। आपण आता याला कपडा बांधून घेऊ। अशा प्रकारे तयार आहे आपलं 5 किलो कैरीचं लोणचं।